वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापो, 4 नित्य पदार्थ आहेत. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. अनादीचा जीव तम स्वरूपी असतो. अनादीच्या देवता आपापल्या स्वरूपी असतात. अनादीचा प्रपंच भैरव स्वरूपी असतो आणि अनादीचा परमेश्वर चैतन्यपर असतो. तर हे सगळे आपापल्या स्वरूपी स्थित असतात. प्रपंचाची रचना नसते. एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपाचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि त्यावेळेस जीव तमात असतो. मग तिथंच आनंद देणार होते परमेश्वर, परंतु तिथं जीवाला मूळचीच अनाद्या लागलेली असते आणि अनाद्यामुळं त्याचं स्वरूप आदमती आदगती आदरती झालेलं असते आणि त्यामुळं तो परमेश्वरीचा जो आनंद आहे तो घेण्याला अपात्र ठरतो. मग परमेश्वर विचार करतात की याची अनाद्या काढून टाकावं लागेल आणि नंतरच हा आपला आनंद घेऊ शकत. पण तो परमेश्वर काय विचार करतात की प्रपंचाची रचना करावी, जीवाला तमातून बाहेर काढावं, तर त्याला प्रपंचात न्यावं आणि त्याला मनुष्य देह द्यावा आणि मनुष्य देह देऊन आपण मी स्वतः तरुण जावं आणि त्याला ज्ञान द्यावा, त्याच्याकडून आचरण करून घ्यावा आणि मग शब्द अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञान देऊन त्याचे अनादेचा छेद करावा आणि मग तो आपला आनंद घेऊ शकत, असं परमेश्वर ठरवतात. तर मायबाबो, इथं एक महत्त्वाचं मग तुम्हाला मी सांगतो की इथं आपल्याला एक संलग्न लागला म्हणजे मग ही प्रवृत्ती माया जाणते. परमेश्वर जे विचार करतात ही प्रवृत्ती माया जाणते आणि जीवाला ती तमातून बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागते आणि प्रत्येक जीवाला एक चिटकीते. तोच त्याला संलग्न म्हणतात. संलग्न म्हणजे चैतन्य मायाचा अंश. तर चैतन्य मायाचा अंश येतो, तर तो त्याला संलग्न असे म्हणतात. तर तो संलग्न जीवाला एकदा लागला की जेव्हा जीवाला मोक्ष मिळेल तेव्हाच चैतन्य मोक्ष, तेव्हाच त्या चैतन्याला म्हणजे संलग्नाला मोक्ष मिळतो. जोपर्यंत जीवाला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत संलग्न जीवाला सोडत नाही. तो जीव कुठं बी गेला, कुत्र्याच्या मांजराच्या जन्मात गेला तरीही संलग्न त्याच्याबरोबरच असतो. तो कुठं बी गेला तरीही तो जीवाबरोबरच संलग्न असतो. त्याला तो कधीही सोडत नाही. फक्त ज्यावेळेस जीवाला मोक्ष मिळेल परमेश्वराचा त्यावेळेसच तो चैतन्य मायाच्या स्वरूपी विलीन होतो आणि जीव हा ब्रह्मप्राप्तीला जातो किंवा ईश्वर प्राप्तीला जातो. तर मायबाबा, ज्यावेळेस जीव हा ज्ञानपंथात येतो, ज्ञानपंथात येऊन त्याला मनुष्य देह मिळतो आणि मनुष्य देह मिळण्यानंतर तो मानव पंथाचा उपदेश घेतो आणि उपदेश घेतल्यानंतर तो परमेश्वराचं चिंतन करतो. मग तो थोडं ज्ञान घेतो पंथाचं आणि ज्ञान घेतल्यानंतर त्याला असं कळून जातं आहे की आपल्याला अनुसरल्याशिवाय भाग नाही, अनुसरल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि मग तो अनुसरतो बी. एखाद्या बाबाजवळ अनुसरतो, ज्येष्ठ श्रेष्ठ बाबाजवळ अनुसरतो आणि अनुसरल्यानंतर तो देशाच्या शेवटी जातो, झाडाच्या तळवटी बसतो आणि रात्री देवळाच्या कोंट्याला जाऊन झोपतो, विधी पाळतो, निषेध टाळतो, दोष चुकितो. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तो करतो आणि केल्यानंतर मग त्याचं जे शाब्दज्ञान, 4 ज्ञान असतात, शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष. तर त्यानं जर असं आचरण केलं तर त्याचे त्रिगुण निघून जातात. कारण श्रीकृष्ण महाराजांना 14व्या अध्यायात सांगितलं की अर्जुनाने विचारलं की देवा, माझे मी 3 गुणाच्या पलीकडे कसा जाईन, गुणातीत कसा होईन. तर श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना, मामचैव विचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समतीतैतान ब्रह्मभुवाय कल्पते. जो माणूस माझी अविचारी भक्ती करीन तर तो माणूस ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन गुणातीत होतो आणि मुक्त होऊन मला प्राप्त होतो, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. त्याप्रमाणे आपण देशाच्या शेवटी जाऊन जर झाडाच्या तळवटी बसून जर चिंतन केलं
तर आपलं शब्दज्ञान चरित होतं आहे. 4 ज्ञान असतात: शब्द, अप्रोक्ष, सामान्य आणि विशेष. आणि शब्दज्ञान चरित झाल्यानंतर आपल्याला कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग ह्या 72 कोटी देवतेची सत्ता आपल्यात येते. आपल्यामध्ये तेवढीच ताकद येते. आणि मग आपल्यात जर तेवढी ताकद येते तर संलग्नाला काय होते? मग आपल्याला शब्दज्ञान झालं, आपल्याला 4 देवतेची ताकद आली, शक्ती आली आपल्यात, तर मग संलग्नाला काय होतं? तर संलग्नाला चैतन्य मायाच्या विद्येची स्थिती होते. आता हे झालं शब्दज्ञान. शब्दज्ञान झाल्यानंतर जीव हा चिंतन करत करत त्याला मृत्यू येतो. मृत्यू आल्यानंतर जीव आणि संलग्न म्हणजे सुखी श्रीमंताच्या घरी जन्मतात. आणि तिथं गेल्यानंतर जीवाला परमेश्वर 12 वर्षानं काढून घेऊन जातात आणि त्याला पुनसंबंध असे म्हणतात. आणि 12 वर्षानं काढून गेल्यानंतर परमेश्वर त्याला एक ज्ञान देतात, त्याला अप्रोक्ष ज्ञान मिळतं. तर अप्रोक्ष ज्ञानात जीवाला अप्रोक्ष ज्ञान झालं की जीवाजवळ केवढी शक्ती येते? चिजड माया एवढी शक्ती येते. आणि चिजड माया एवढी शक्ती येते. आणि संलग्नाला चैतन्य मायाची विद्या होते. म्हणजे आता संलग्न वेगवेगळा होत चालला आहे. पहिल्यानं तर स्थिती झाली तरी त्यानं संलग्नानं त्याला जीवाला सोडल्यासारखंच आहे. आता तर मायेची विद्या झाली, आता तो कम्प्लीट तो संलग्नाचं जीवाकडं लक्ष नाही. तो चेष्टक तो करत असतो, पण आता चेष्टक तो करू शकत नाही. तो त्या मायाच्या विद्यामध्ये तो मग्न असतो. आता नंतर मग जीव पुन्हा कर्मक्षाळून योग्य झाला की परमेश्वर त्याला सामान्य ज्ञान देतात. आणि सामान्य ज्ञान देतात तर सामान्य ज्ञान दिल्यावर जीवाजवळ शक्ती केवढी येते? म्हणजे अव्यक्त माया एवढी शक्ती येते. आणि संलग्नाचे आणि तिथं जीवाचे बळ निघून जातात. सामान्य ज्ञानात जीवाचे बळ निघून जातात आणि संलग्नाचे बी बळ निघून जातात. म्हणजे संलग्न बी क्लिअर होतो, म्हणजे शुद्ध होतो, आणि जीव बी शुद्ध होतो. ह्या कर्मातून शुद्ध झाला अप्रोक्ष ज्ञानात, आणि सामान्यामध्ये मळातून शुद्ध झाला. म्हणजे मळ कर्मे निवर्तली त्याची. आणि देवानं सांगितले मळ कर्मे निवर्तली यावी ना, जीव कृपेशी पात्र नव्हे. मग आता जीवाचे मळ बी निघून कर्म बी निघून गेले आणि संलग्नाचे बी मळ निघून गेले. त्याच्याजवळ तर कर्म नसतातच, पण त्याचे मळ निघून गेले. आता हे झालं सामान्य ज्ञान. आणि सामान्य ज्ञानात योग्य झाल्यानंतर मग माणसाला विशेष ज्ञान देतात परमेश्वर. त्या अप्रोक्ष ज्ञान याला विशेष ज्ञान झाल्यावर अनंत सृष्टीच्या देवतेची ताकद त्या विशेष ज्ञानामध्ये येते. आणि संलग्न तो कैवल्य पदाला प्राप्त होतो. मग परमेश्वर त्याला काय करतात? त्याच्या अनादेयतेचा छेद करतात. म्हणजे विशेष ज्ञान दिल्यानंतर कृपास्पदीचे दुःख देतात. आणि कृपास्पदीचे दुःख संपले की परमेश्वर त्याच्यावर कृपा करते, त्याच्या अनादेयते छेद करते, अज्ञान छेद करते. अज्ञान छेद करून अन्यथा ज्ञान तुटी होय, आद्यमाळ तुटी होय, जीवत्व तुटी होय, तळीची लहानतल्या वरती पडे, उतरणी गडबडी, यापरी परमेश्वर जीवाचे उद्धरती. जीवाला कैवल्य किंवा ब्रह्मप्राप्ती होते. आणि संलग्न मात्र कशात जातो? चैतन्य मायाच्या म्हणजे हरित मायाच्या स्वरूपात लीन होतो. अशा प्रकारे जीवाचा सुटणी चैतन्य असं म्हणले सर्वज्ञ की ज्यावेळेस चैतन्य जीवाला मोक्ष मिळेल त्यावेळेस चैतन्याला म्हणजे संलग्नाला बी मोक्ष मिळतो. म्हणजे संलग्न ह्या जीवापासून वेगळा होतो आणि मायाच्या स्वरूपात विलीन होतो. आता मायबाबा इथं मग या संलग्नाला मायानं जसं आहे तसं विलीन करून घेतलं. कारण तो तिचा अंश होता ना, तिच्यासारखाच होता. तो काही वेगळा पदार्थ नाही. तो बी देवता पदार्थ आहे, माया बी देवता पदार्थ आहे. ते मायानं तिला जशाला तसं विलीन करून घेतलं. पण जीवाला मात्र परमेश्वरानं विलीन करून घेतलं नाही. त्या परिसाचा दृष्टांत द्यायला देवानं की म्हणजे जसं एखाद्या लोखंडाला जर परिस लागला तर लोखंडाचं सोनं होतं आहे, पण ते सोनं दुसऱ्या लोखंडाला सोनं करू शकत नाही. तसं परमेश्वराच्या याच्या म्हणजे जीवाला परमेश्वर स्वरूपी लीन होतो जीव, परंतु तो परमेश्वर होत नाही. तो शेवटी वेगळाच पदार्थ राहतो. वेगळा कसा राहतो? जसं आपण पाण्यामध्ये एखादा याचा थेंब टाकला, म्हणजे कशाचा? तेलाचा.
तर तेल आणि पाणी कधीच एकत्र होत नाही. तसा जीव आणि संलग्न जीव आणि परमेश्वर कधी एकत्र होत नाही. मग जीवानं त्याला परमेश्वरापाशी हे केलं, काय केलं, तक्रार केली. देवा, संलग्नाला तर मायेनं जसं आहे तसं स्वरूपी लीन करून घेतलं, मग तुम्ही मला तर बाजूला ठेवलं, असं काय केलं, माझ्यावर अन्याय नाही केला का तुम्ही? ते म्हणले नाही. देवा आहे ते म्हणले, जीवा तुझ्यावर अन्याय नाही, कारण मला सांग म्हणले, तुला साखर होणं आवडन का साखर खाणं आवडन? ते मला साखर खाणं आवडन. होऊन काय करायचं तुम्हाला? मग तुला सांग, ब्रह्म होणं आवडन का ब्रह्म अनुभव होणं आवडन? ते म्हणे, ब्रह्म कशाला व्हायचं? ब्रह्म होण्यापेक्षा ब्रह्म अनुभवला मला आवडत. मग त्यांनी तो दृष्टांत द्याला, साखर होय जे ते निके का साखर अनुभव जे ते निके, ब्रह्म होय जे ते निके का ब्रह्म अनुभव जे ते निके. आणि मग जीवाचा ते शंका मिटून गेली. मायबाबो, असा जीव आहे. तर जीव ही एक तुम्हाला एक म्हणजे मजाक म्हणून हा विषय सांगितला, तसं काही नाही. परंतु प्रत्यक्ष दिसताना तसं दिसतंय. तर मायबाबो, याप्रमाणे संलग्न आणि जीव वेगळे होतात हे जाणून घ्या आणि आपल्या हृदयात जपून ठेवा, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.